आता मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते, किती सॉफ्ट आहे बघा तुम्ही. असा बघा लाडू, खूप छान होतात लाडू. असेच तुम्ही ट्राय करा. हे बघा, मस्त आहे की नाही, खूप सुंदर. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बेसनाचे लाडू. बघितलं का मंडळी, आज काय बनवले मी? बेसनाचे लाडू. तर तुम्ही म्हणाल की बाबा आज काही दिवाळी आहे का, की कोणता सणवार आहे? तर अजिबात नाही, कोणताही सणवार नाही. तर आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत उन्हाळी, तर त्याच्यामुळे काय झालंय की मुलांना काही ना काही हे दिवसभरातून खायला लागतं. म्हणून काय केलंय मी आहे की बेसनाचे लाडू बनवलेत माझ्या मुलांसाठी. तर ह्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो बेसन, तूप, साखर. त्याचे प्रमाण हे पूर्ण रेसिपीमध्ये मी दिलेले आहे. स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे सुद्धा लाडू टाळ्याला न चिकटता मऊ, खुसखुशीत, गोडवा आपल्याला जितका हवा तितका मिळेल. तर चला आता किचनमध्ये लाडू बनवूया. चल, इथं घेतला आहे मी 1 किलो डाळीचं पीठ. म्हणजे 1 किलो डाळ घ्यायची, ती मस्त भाजायची आणि त्याचं जाडसर चक्कीतून दळून आणायचं. तर इथं घेतलेली आहे साखर, जी आहे 1 किलोसाठी 800 ग्रॅम. इथे घेतलेले आहेत वेलची, त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला. तूप घेतलेलं आहे 300 ते 400 ग्रॅम. आणि मी इथे बेदाणे घेतलेत, तुम्ही काजू पण घेऊ शकता. तर मी इथे घेतलेले आहेत बेदाणे, तुमच्या आवडीनुसार सजावटीसाठी. तर इथं परफेक्ट मेजरमेंट आहे, इतकं तुम्ही घ्या म्हणजे तुमचेसुद्धा लाडू मस्त आणि खमंग होतील. चला तर मग आता गॅस चालू करू. तर मी आता गॅस चालू करून त्याच्यावरती मी पातेलं ठेवलेलं आहे. थोडं तुम्ही मोठंच पातेलं घ्या, जेणेकरून आपल्या पिठाला एकसारखा शेक बसला जाईल. तर मी इथं टाकत आहे 3 ते 4 चमचे तूप. आणि आपण स्टेप बाय स्टेप बघू. थोडं तूप टाकून भाजून घेऊ पीठ, आणि नंतर मग आपल्याला लागेल तसं तुपाचं प्रमाण यूज कसं करायचं ते मी पुढे दाखवणारच आहे. तर आता मी इथं पीठ घेतलेलं आहे, जे की आपलं आहे 1 किलो. मस्त आता भाजायचं आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि बिलकुल गॅस आपला फास्ट नाही करायचा आहे, नाहीतर मग आपलं पीठ काय आहे हे लागू शकतं आणि मग करपट वास येईल लाडूला. म्हणून काय करायचं, स्लो गॅस करायचा आहे आणि न थांबता आपल्याला परातण्यानं हलवून घ्यायचं आहे, तेही नॉनस्टॉप. तुम्ही बघू शकता. आता थोडंसं आपण काय करू, हलवून झालेलं आहे 5 ते 6 मिनिट. तर आपण अजून थोडंसं तूप टाकायचं आहे, 4 ते 5 चमचे आणखी तूप टाकू. कारण एकदम जर तूप टाकलं ना, तर मग तुपाचा अंदाज येत नाही आणि प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं. म्हणून काय करायचं, स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करून आपल्याला तूप टाकत आपल्याला बेसनचं पीठ काय भाजून घ्यायचं आहे. आणि चक्कीतून दळून आणताना थोडंसं जाडसर दळून आणा, म्हणजे आपले लाडू हे जिभेला आणि टाळ्याला चिकटणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता. आता आपल्या बाउलमध्ये तूप घातलेलं आहे अर्धं, आणि अर्धं बाउलमध्येच आहे. तर आता हे अर्धंसुद्धा आपण काय करायचं आहे, सर्व तूप घातलेलं आहे मी, जे की घेतलं होतं 400 ग्रॅम. तर मस्त आता हलवूया परत एकदा. जसजसा वेळ जाईल ना, तसतसा आपल्या पिठाचा काय आहे रंग तो बदलत जातो. आधी थोडंसं व्हाईट व्हाईट दिसत होतं, आता पूर्ण त्याचा कलर चेंज झाला आहे, थोडा डार्क कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि एकसारखं हलवायचं आहे. एक कडन तुम्ही बघा अशा प्रकारे हलवा, जेणेकरून तुमचं पीठ हे खाली अजिबात चिकटणार नाही. कंटिन्युअसली हलवायला लागतं, त्याशिवाय लाडूसुद्धा छान होणार नाहीत. जितकी मेहनत जास्त तितकी टेस्ट छान, हो की नाही? तर कसं दाणेदार दिसतंय बघा पीठ. आणि हे सगळ्यात जरी आता गुठळ्यात दिसत असतील ना, तर नंतर काय त्या गुठळ्या विरघळून जातात. तर मस्तपैकी अजून एक 5 ते 7 मिनिट मी हलवलेलं आहे कंटिन्युअसली. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपलं पीठ काय आहे भाजत आलेलं आहे. जवळपास पहिल्यापासून ते आतापर्यंत 15 मिनिट झालेलं आहेत, ते सुद्धा स्लो गॅसवरती. तर आता काय करूया, मी इथं पाण्याचा हबका मारत आहे. हातावर पाणी घ्यायचं आणि थोडंसं हबका मारायचं. तर तुम्ही या ठिकाणी काय करता, दुधाचा सुद्धा वापर करू शकता. आता तुम्ही म्हणाल की पाणी टाकलं तर आपले लाडू खराब होतील का, तर तसं अजिबात होणार नाही. त्याची
वाफ होऊन जाते आणि आपले लाडूसुद्धा छान बनतात. ही एक टीप आहे बरं का. आता गॅस बंद करू आणि काय करूया, परातीमध्ये काढून ठेवूया. 2 ते 3 तास मस्त गार व्हायला ठेवून देऊया पीठ. आता हे बघू शकता तुम्ही, मी परातीमध्ये काढलेले आहे. मस्तपैकी आता फॅनच्या खाली हॉलमध्ये ठेवून देते. बघा किती दाणेदार झाले ना आपलं पीठ. तर आता पूर्णपणे गार झालेलं आहे. 2 ते 3 तास झालेले आहेत माझे ऑलरेडी. तर आता काय करून घेऊया, पिठी साखर आपल्याला ही थोडी थोडी करून घालायची आहे. तर मी इथं काय करणार आहे, 2 बॅचेसमध्ये पिठी साखर मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकता. आणि गरम असताना जर तुम्ही घातलात ना साखर, तर त्याचं काय होतं की पाणी सुटतं त्या साखरेला आणि लाडू खराब होण्याची शक्यता असते. ते जास्त दिवस टिकणार नाहीत. म्हणून काय करायचं आपल्याला, पीठ हे गार झाल्यानंतरच साखर मिक्स करायची आहे. असे हळूहळू मिक्स करा, जेणेकरून ती साखर पूर्णपणे त्या तुपामध्ये आणि बेसनामध्ये मिक्स होऊन जाईल, एकजीव होईल. तर आता दुसरी बॅच पण मी टाकलेली आहे पिठी साखरेची, जी की घेतली होती मी 800 ग्रॅम. तर मस्तपैकी असं परातीला पकडून चोळून घ्यायचं आहे. आणि मी वेलची पावडर काय केली होती, वेलची सोलून काय केली होती, मिक्सरमध्येच थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतलेली होती, जेणेकरून ती लवकर बारीक होऊन जाते. तर असं मस्तपैकी वेलची पावडर टाकूनसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपली जी वेलचीची टेस्ट असते ना, ती सर्वत्र मिक्स व्हायला मदत होते. तर आता ऑलमोस्ट सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता उरलेले बेदाणे, मनुकासुद्धा घालायचे आहेत आणि त्या मिक्स करून लाडू वळायला घेऊयात. तर आता बघा मी लाडू वळते. एका हातानेच तुम्ही वळू शकता, दोन्ही हाताने वळू शकता. मी तर एका हाताचा यूज करते. आणि आपला लाडू बघा मस्त वळलेला आहे. तर हाताची उष्णता लागल्यानंतर तूप काय होतं, मेल्ट होऊन जातं. तर त्याच्यामुळे लाडू मऊसूद होतात. आता मी सगळे लाडू तयार करून घेते. एकसारखे तयार करून घ्या. असे लाडू काय होतात, 1 किलोच्या पिठाचे 60 लाडू तयार होतात आपले. त्याच्यामध्ये साखर पण असते ना, तर लाडूचं प्रमाण हे वाढू शकतं. तर मी सगळे लाडू आता तयार करून घेते. तर माझी मुलगी आहे इथं, बघा ती काय म्हणते. ये बेसन का लाडू बनाए, लाडू। तो आपको तो पता रहेगा कि ये बेसन का लाडू कैसे बनाते हैं। आपको नहीं आता तो मम्मी। अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. ते एकसारखे झालेले आहेत. जर तुम्हाला एकसारखं बनवायचं असेल तर तुम्ही चमच्याचा एक मेजरमेंट फिक्स करा, त्याने लाडू वळा. एकसारखे बनतात, मस्त दिसतात, खूप छान. बघा रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. खमंग होतात, टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत. स्टेप बाय स्टेप तुम्ही टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमचेसुद्धा लाडू हे मस्त होतील आणि सगळ्यांना आवडतील सुद्धा. सोपी होती की नाही पद्धत, अशाच पद्धतीने लाडू करा. फक्त बेसनाचं पीठ लवकर भाजण्यासाठी एक टीप आहे. घेताना आपण जी हरभऱ्याची डाळ घेतो ती स्वच्छ निवडून घ्या आणि हलकीशी थोडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये जाड बुडाच्या 5 ते 6 मिनिट त्याला असं मस्तपैकी परतवून घ्या. थोडासा डाग आला तरी डाळीला चालेल, कारण तुम्हाला भाजताना पीठ अजिबात त्रास होणार नाही, वेळही कमी लागेल. ही महत्वाची टीप आहे बेसनच्या लाडूसाठी. आणि मी थोडासा पाण्याचा हबका मारलेला आहे, तर तो पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकतात. ह्या टीप आहेत बेसनच्या लाडूसाठी. अशा पद्धतीने लाडू बनवलात तर ते खूप छान लागतात, सगळ्यांना आवडतील. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.